नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक मराठवाड्यातली रेसिपी घेऊन आलोय। म्हणजे सोलापूर लातूर या साइडला ना खूप फेमस आहे तो म्हणजे दालचा राईस। आणि त्याचबरोबर हैदराबाद साइडला पण हा दालचा राईस ना एकदम मस्तपैकी बनवला जातो। आणि हाच दालचा राईस आता सध्या पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पण अगदी सहजपणे भेटायला चालू झालेले आहे। त्याचमुळे मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशली हा दालचा राईस घेऊन आलोय, जो की बनवायला एकदम साधा सोपा आहे, टेस्टला एकदम अप्रतिम असा लागतो। चला तर फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो दालचा बनवण्यासाठी ज्या डाळी आपण वापरतो ना त्या डाळी चांगल्या प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत। तर एका भांड्यामध्ये मी सगळ्यात आधी 1 वाटी तूर डाळ घेतो आणि त्याचबरोबर पाव वाटी हरभरा डाळ घेतो आणि त्याचबरोबर मूग डाळ पाव वाटी मसूर डाळ। आता या डाळीमध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ह्या सगळ्या डाळी चांगल्या प्रकारे आपल्याला 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहेत। मित्रांनो दालचा बनवण्यासाठी ना मी 4 डाळी वापरल्यात, तुम्ही 2 डाळी पण वापरू शकता। एक म्हणजे तूर डाळ आणि दुसरी हरभरा डाळ, या 2 डाळी पण तुम्ही वापरू शकता दालचा बनवण्यासाठी। एकदा का ह्या डाळी चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा धुवून घेतले ना, आता यामध्ये शेवटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये ह्या डाळी कमीत कमी 1 तासासाठी भिजत ठेवायचे। मित्रांनो मगाशी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या ज्या डाळी होत्या ना त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी एका कुकरमध्ये मी ह्या डाळी टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये मीडियम साईजचा 1 टोमॅटो टाकून घेतो आणि त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आता सगळ्यात शेवटी अगदी थोडंसं हळद पावडर टाकून घ्यायची। आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे एखादा ग्लास मी पाणी टाकून घेतो, कारण डाळीमध्ये जे पाणी होतं ना ते पण यामध्ये टाकून घेतलेले आपण। आता झाकण लावून घेतो आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत अगदी मऊदार अशी डाळ मी शिजवून घेणार आहे। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय 3 शिट्ट्या मी कुकरच्या लावून घेतलेल्या आहेत। डाळ जी आहे ना एकदम मस्त मऊदार अशी शिजून रेडी झालेली आहे बघा। या अशा पद्धतीने डाळ आपल्याला शिजवून घ्यायची। आता मित्रांनो मी इथं घेतलेले कढईला चांगलं कडक असं तापून घेतलेले। आता यामध्ये 5 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगलं कडक असं तापून घेतो। मित्रांनो एकदा का तेल चांगलं कडक असं तापून घेतलं ना, आता यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा। त्यामध्ये मसाला इलायची, लवंग, दालचिनी, हिरवी इलायची आणि चक्री फूल हे सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। एकदा का खडे मसाले चांगलं तेलामध्ये परतून घेतलं ना, आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे लांब लांब कापून घेतलेले आहेत हे टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं मऊ झाला पाहिजे कांदा परतून रेडी होण्यासाठी ना 5 ते 6 मिनिट सहज लागू शकतात। तोपर्यंत कांदा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। आता मित्रांनो यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि या आलं लसणाच्या पेस्टला पण अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता मित्रांनो यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्याचबरोबर 1 वाटी जाडसर असा कापलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि या टोमॅटोला पण चांगलं परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटांसाठी। टोमॅटो चांगला मऊ पडला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता एकदा का टोमॅटोला चांगला परतून झाला ना, आता यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अगदी थोडीशी हळद आणि आता यामध्ये टाकून घ्यायचं 1 वाटी कोथिंबीर बारीक कापलेली आणि त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक कापलेली पुदिना। आता हे सगळे मसाले, पुदिना, कोथिंबीर 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पाणी टाकल्यामुळे ना मसाल्यांचे जे फ्लेवर असतात चांगले उठून येतात, त्यामुळे यामध्ये पाणी टाकून चांगलं याला परतून घ्यायचं आहे। मसाला एकदा का चांगला परतून झाला ना, आता यामध्ये दुधी भोपळा टाकून घ्यायचा आहे। भोपळ्यावरची जी साल असते ना ती काढून घेतलेली आहे, म्हणजे पिलरनी पील करून घेतलेले आहे आणि त्यानंतर ना भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। या फोडी यामध्ये टाकून मसाल्यांबरोबर चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो यामध्ये 1 ते 2 ग्लास मी पाणी टाकून घेतो। पाणी टाकून भोपळ्याच्या ज्या फोडी आहेत ना त्या चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत मऊदार अशा। वरती झाकण लावून घ्यायचं आणि अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी हे चांगलं शिजवून घ्यायचं।
तर हे बघा मित्रांनो, बघता बघता आपला भोपळा पण चांगला शिजलेला आहे आणि त्याचबरोबर जो मसाला आहे ना तो पण चांगला एकदम मस्तपैकी शिजलेला आहे। आता यामध्ये आपण मगाशी जो डाळ शिजवून घेतला ना ती डाळ यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची सगळी। आता मित्रांनो, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झालं ना या दालच्याला एक उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचंय। मग काय मित्रांनो, झाला की ना आपला टेस्टी असा दालचा। टेस्टला एकदम अप्रतिम असा झालेला आहे आणि एकदम घट्टसर असा झालेला आहे, तुम्ही आता इथं बघू शकताय। आणि तसं बघायला गेलं ना हा दालचा राईस बरोबर खाल्ला जातो, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा दालचा ना तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, नान किंवा तंदूर बरोबर पण खाऊ शकता। एकदम जबरदस्त असा लागतो। मग काय मित्रांनो, कसा झाला दालचा राईस? एकदम मस्त झाले की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम असा झालेला आहे आणि जे मसाले यामध्ये आपण टाकून घेतलेत ना ते पण अगदी सहजपणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भेटून जातात। त्यामुळेच बाहेरून स्पेशल असे मसाले वगैरे आणायची काहीच गरज नाहीये, अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये तयार होतो। चला, आता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत।